नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू श्रीपती एज्युकेशन। मी सचिन सुभाषराव वानखडे आपल्या श्रीपती एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर अमरावती येथून आपले सहर्ष स्वागत करतो। आज जो एमपीएससी चा गट क चा पेपर झाला बेटा, त्याच्यामध्ये जे मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन आले त्याचा जर सोर्सचा जर थोडा विचार केला तर माझं असं म्हणणं नाही आहे की आपल्या नोट्स मधूनच पूर्णचा पूर्ण पेपर आला, पण मी काही क्वेश्चन्स असे आहेत की ऍज इट इज आपल्या नोट्स मधून आले तर ते तुम्हाला दाखवू इच्छितो की आगामी एक्झाम मध्ये तुम्हाला आपल्या नोट्सचं महत्व कळणार। ठीक आहे, तर बघा बेटा, ही आपली अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची नोट्स आहेत। ठीक आहे, याच्यामध्ये बघा की पहिला जो क्वेश्चन आला होता, आयोगाने विचारला की मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर 540 किलोमीटर आहे। तर हा जो क्वेश्चन आहे बेटा, आता आपल्या अंतर वेळवेग या कॉपी मध्ये ऍज इट इज आलेला आहे, हा तुम्हाला दाखवून देतो बेटा। हे बघा, हा बघा बेटा, हा बघा, हा क्वेश्चन आहे टाइप नंबर 4 अंतर वेळवेग। मुंबई ते गोवा अंतर 540 किलोमीटर, 60 किलोमीटर प्रति तास आणि 75 किलोमीटर प्रति तास। हे बघा, हा बघा क्वेश्चन ऍज इट इज तुम्हाला क्वेश्चन दिसते, 7.5 60 किलोमीटर 75 540। तर हा मुंबई ते गोवा आणि हे पण बदलवलेलं नाहीये, तर ऍज इट इज क्वेश्चन आलेला आहे। ठीक आहे, आता बघा बेटा, समोरचा क्वेश्चन, एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर, म्हणजे हा जो क्वेश्चन आहे नफा आणि तोटा या टॉपिकवर आहे। हा क्वेश्चन ऍज इट इज तुम्हाला दाखवतो बेटा। बघा, हा नफा आणि तोटा या टॉपिकवर आधारित प्रश्न आहे। हे बघा, पर्सेंटेज, शेकडेवारी, प्रॉफिट लॉस नंतर 59। बघा बेटा, लक्ष द्या, हे बघा मी काढून ठेवलेला आहे ऑलरेडी। बघा, हा बघा, हा क्वेश्चन आहे आपल्या नोट्स मध्ये, प्रकार क्रमांक 7 नफा आणि तोट्यामध्ये, की एक दुकानदार त्याच्या कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देत। हा बघा, आणि हा क्वेश्चन बघा बेटा, की एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, 15% त्याला नफा होतो, कपाटाची छापील किंमत 23,000 आहे, खरेदी किंमत किती? बघा की 15% नफा होतो, कपाटाची छापील किंमत 23,000 आहे, तर कपाटाची खरेदी किंमत किती? प्रकार क्रमांक 7 मध्ये क्वेश्चन नंबर 83 आणि गट क परीक्षेने विचारलेला क्वेश्चन नंबर 82 ऍज इट इज सेम टू सेम आहे बेटा। ठीक आहे, अजून बघा समोरचा क्वेश्चन तुम्हाला दाखवतो बेटा नोट्स मधला। हे बघा, आता हा बघा क्वेश्चन आहे 86। क्वेश्चन आहे 86, 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात, 10 मुले ते काम 14 दिवसात करतात। नोट्स मध्ये पाहून घेऊ बेटा हा क्वेश्चन। हे बघा, वेळ आणि कार्यवर आधारित तो क्वेश्चन आहे, वेळ आणि कार्य। ठीक आहे, आता बघा क्वेश्चन नंबर 144। हा बघा बेटा, चलन या टॉपिक वर आधारित क्वेश्चन आहे, टाइम अँड वर्कचा। 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात करतात आणि 10 मुली ते काम 14 दिवसात करतात। 5 स्त्रिया 10 मुली एकत्रितरित्या ते काम किती दिवसात करतील? हा क्वेश्चन बघा, 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात करतात, 10 मुले 14 दिवसात करतात, 5 स्त्रिया आणि 10 मुले एकत्रितरित्या ते काम किती दिवसात करतील? तर बघा बेटा, हा जो क्वेश्चन आहे ऍज इट इज सेम आलेला आहे। आता हे जे क्वेश्चन्स आहे ऍज इट इज आले, याचा अर्थ असं नाही म्हणणं माझं की आपल्या नोट्स मधूनच आला, पण तुम्ही बघा आता दूध का दूध पाणी का पाणी, म्हणजे एवढा सराव आपण करून घेतलेला आहे। हे पूर्णची पूर्ण नोट्स आपली अंकगणित बुद्धिमत्ता चाचणीची, ज्याच्यामध्ये हे बघा याच टॉपिक मध्ये तुम्हाला 174 प्रश्न दिसतात। हा अंतरवेळवेगचा टॉपिक आहे, हा अंतरवेळवेगचा टॉपिक आहे। याच्यामध्येच मी कमीत कमी बघा टाइप 1, टाइप 2, टाइप 3, टाइप 4, टाइप 5 या प्रकारे कितीतरी क्वेश्चन्स कव्हर करून दिलेले आहे। बघा, शर्यत आणि खेळ, त्यानंतर बोट आणि प्रवाह, हा बघा टाइप नंबर 14 प्रिव्हियस इयर आलेले प्रश्न। म्हणजे एकंदरीत जर तुम्ही बघाल तर 215 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहे। आता या 215 क्वेश्चन पैकी क्वेश्चन एक आपल्याला एक्झाम मध्ये आलेला आहे, असं नाही की मी एक दिला। हा, मी काल एक पॉम्पलेट छापलं होतं, त्याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स दिले होते, त्याच्यामध्ये याच्यातले मी काही क्वेश्चन्स घेतले, ते ऍज इट इज मात्र त्यात आहे। तर हे जे पूर्ण पेपर आहे ऍज इट इज आपल्या नोट्स मध्ये आहे। आता जसं बघा बेटा, हा सरळ व्याजवाला क्वेश्चन आहे की सरळ व्याजाने 5,000 रुपयाची रक्कम 3 वर्षात 5,600 होते, व्याज दरात 3% वाढ केली तर मूळ रकमेचे 3 वर्षांनंतर किती रुपये होईल? आता हा प्रश्न नोट्स मध्ये मी तुम्हाला दाखवतो। हा नोट्स मध्ये क्वेश्चन ऍज इट इज तर नाहीये, पण याच्यामध्ये जर तुम्ही आपल्या नोट्सची प्रॅक्टिस करून गेले असते, जे विद्यार्थी आपल्या नोट्सची प्रॅक्टिस करून गेले त्यांना समजलं, त्यांचे फोन पण मला आले की सर ऍज इट इज आपल्या नोट्स मधून पेपर होता। बघा बेटा, क्वेश्चन नंबर मी तुम्हाला दाखवतो,
हा बघा 78, 1600 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात 1840 होते. जसं इथं इथं आहे की 5000 रुपयाचे 3 वर्षात 5600 होते. तर 3% व्याजाचा दर वाढवला, तर इथं म्हणते की जर व्याजाचा दर 4% वाढवला तर रास किती. इथं म्हणते की 3 वर्षानंतरचे एकूण किती रुपये, म्हणजे रास किती. तर बघा बेटा की हा क्वेश्चन जसं त्यानंतर 400 रुपयाची रास 480 होते 4 वर्षात, व्याजाचा दर 2% वाढवला तर रास किती. हे 2 क्वेश्चन तुम्ही करून गेले असते तर तुमचा हा 85 नंबरचा क्वेश्चन ऍज इट इज सॉल्व्ह होत होता. म्हणजे याच टाईपचे प्रश्न. आता बघा जसा हा एक 84 नंबरचा क्वेश्चन आहे, चौरसाची बाजू 25% वाढवली, चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. बरोबर. आता बघा बेटा की शेकडेवारीचा हा क्वेश्चन दिसते आपल्याला. आता हा क्वेश्चन नोट्स मध्ये मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, जर तुम्ही हा टाईप बघाल, टाईप नंबर 13, तर एका वर्तुळाची त्रिज्या 15% वाढवले क्षेत्रफळ कितीने वाढेल, 50% वाढवले क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल, 40% वाढवल्यास किती. म्हणजे हा पूर्ण टाईपच आहे. जर तुम्ही अजून थोडंसं डिटेल मध्ये गेले तर आता हे बघा टाईप नंबर 1 वर येऊ आपण. हा बघा टाईप नंबर 1 आहे. याच्यामध्ये टाईप नंबर 1 मध्ये 2 मध्ये हा बघा, एका आयताची लांबी 40% कमी व रुंदी 20% वाढवली, क्षेत्रफळात काय परिणाम होईल. शंकूची त्रिज्या 20% कमी केली, उंची 50% वाढली, आकारमानात काय बदल होईल. म्हणजे की चौरसच नाही तर शंकूवर काय परिणाम होईल, आयतावर काय परिणाम होईल, वर्तुळाचा काय क्षेत्रफळावर काय परिणाम होईल, सगळे क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहे. नातेसंबंध, दिशा ज्ञान याचा तर काही विषयच नाही आहे, कारण की हा रिझनिंगचा तो पेपर आहे तो सगळीकडून सारखाच येते. गणिताचे ऍज इट इज क्वेश्चन येणं हा एक संयोग नाही, तर आम्ही पेपर जे सराव आपण करून घेतो त्याच्यामध्ये आपली काही मेहनत पण असते है ना. तर हीच मला तुम्हाला सांगायचं होतं की आणखी 3 वर्ष तरी तुम्हाला नोट्स अपडेट करण्याची गरज नाही आहे. याच नोट्स मधून तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतील. आणि हे जे नोट्स आहे बेटा याचं सगळं संपूर्ण स्पष्टीकरण मी ऑलरेडी आपल्या श्रीपत एज्युकेशन या आपल्या प्ले स्टोअर वर ऍप आहे त्याच्यावर मी टाकलेलं आहे. तुम्ही स्टोअर मध्ये जाऊन MPSC चा किंवा सरळ सेवेचा तुम्ही बॅच स्टोअर मध्ये जाऊन बघू शकता. तर मला हेच सांगायचं आहे की जो सोर्स आहे आयोगाच्या काठिण्य पातळीला मॅच करणारा त्या या बुक मध्ये आहे. आणि या बुकनं आणखी एकदा प्रूव्ह करून दिलं की जो आयोगाचा पेपर आहे त्याला आपली पातळी समतुल्य आणि त्याच्यापेक्षा पण जास्त आहे. ठीक आहे, तर आपल्या बुकचा तुम्ही वापर करा. खूप खूप धन्यवाद. होप सगळ्यांचा पेपर चांगला गेला असेल. आता जसा पण गेला असेल पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.